सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 118 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. संग्रामनं त्याच्या मम्मीला गेटच्या बाहेर सोडलं आणि पुन्हा कधीही माझ्यासमोर येऊ नको असं तिला म्हणाला आणि तिच्या थोबाडीत मारल्यासारखं झालं. मग संग्राम पुन्हा आतमध्ये गेला. त्याच्याकडे सगळे चिडून बघत होते. मधूसुद्धा रडत होती. पण आता चिडलेल्या आर्यनला संग्रामनं मिठी मारली आणि मधूला डोळा मारला. सगळे हसले आणि चिल झाले. मग आता संग्राम पुन्हा अर्जुनकडे गेला आणि म्हणाला, आय एम सॉरी सर, पण मी काय करू? मला माझ्या मम्मीचा स्वभाव आवडत नसला तरी तिच्यामुळे मी इथे आहे हे विसरू शकत नाही. आणि अर्जुनने लगेच त्याला जास्त बोलू न देता म्हणाला, इट्स ओके, आय अंडरस्टँड, आणि तिथून निघून गेला. आणि आता तन्वीला कळलं की अर्जुनला कुठल्याच आईचं गुणगान ऐकायचं नाही. आणि मग सगळेच संग्रामला भेटले. इंद्रा हसून म्हणाला, संग्राम, तू तर घाबरवलंच होतं यार. आम्हाला वाटलं की तू खरंच जातोय की काय. आणि संग्रामनं मधूकडे बघितलं आणि म्हणाला, कसा जाईन? खूप मुश्किलीनं खरं प्रेम मिळालं आहे मला आणि आता ते गमवायचं नाही असं म्हणून संग्राम मधूकडे गेला आणि तिचा हात हातात घेऊन तिच्या हातावर त्यानं सर्वांसमोर किस केला. तसे सगळेजण संग्राम आधी मधूला होय 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 म्हणून चिडवायला लागले आणि संग्राम तरीही न लाजता तिच्या कमरेत हात घातला आणि तिला घेऊन गेला. आता नेहमीच प्रत्येक पार्टीमध्ये त्याच्या खट्याळ विनोदांनी रौनक आणणारा अतुल नाही म्हटलं तरी थोडासा सॅड झाला होता. संग्रामच्या मम्मीचं वागणं बघितलं आणि त्याला खूप वाईट वाटलं होतं. कितीही झालं तरी ती संग्रामची आईच होती आणि तिला त्याच्या आयुष्यातून काढणं मुश्किल होतं. आणि ज्या प्रकारे तिचा स्वभाव इतका घाणेरडा आहे त्या प्रकारे ती पुन्हा लग्न झाल्यानंतर मधू आणि संग्रामच्या लाईफमध्ये येऊन काहीतरी वादळ आणणार म्हणून अतुल सॅड होता. मग आता इंद्रा म्हणाला, आता कोणीच नाराज राहू नका. कम ऑन अतुल अंकल, दिस इज नॉट फेअर. तुम्ही असं नाही करू शकत. अजून आपले खूप परफॉर्मन्स शिल्लक आहेत. विवेक अंकल, अस्मिता आंटी, मी, आरू आणि आपली मोस्ट रोमॅन्टिक जोडी नंबर 2 म्हणजेच आर्यन आणि स्वीटी अजून डान्स करायचे राहिले आहेत. आणि त्यांचा डान्स बघायचा आहे की नाही. आणि तुमचा मूड ऑफ नको, नाहीतर आम्हाला मूड येणार नाही. आणि आता अर्जुनने सुद्धा अतुलच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, अतुल सोड ना, जे झालं ते झालं असं म्हणून सगळे अतुलचा मूड ठीक करत होते. आणि अतुलनं संग्रामच्या हाताला पकडलं आणि त्याला बाजूला घेऊन गेला. आणि कोणालाच काही कळेना की आता अतुल संग्रामसोबत काय बोलेल. आणि अतुल संग्रामला म्हणाला, संग्राम बेटा, मी हे तुझ्याशी बोलणं योग्य आहे की नाही मला माहीत नाही आणि यामुळे माझं बोलणं ऐकून तुला काय वाटेल हेही मला माहीत नाही. पण एका मुलीचा बाप तुझ्याशी बोलतोय एवढं लक्षात ठेव. माझी मुलगी माझ्या काळजाचा तुकडा आहे. मी तिला खूप लाडाकोडात आणि हसऱ्या खेळत्या वातावरणात वाढवलेलं आहे. आणि तिच्या डोळ्यातून एकही अश्रू आला तरी मला खूप वाईट वाटणार आहे. आणि संग्रामनं त्याचा हात पकडला आणि म्हणाला, अंकल डोंट वरी. तुम्ही ज्या विश्वासानं तिचा हात माझ्या हातात दिलात तो विश्वास मी सार्थ ठरवणारच. मी कोणालाही मधूला हर्ट करू देणार नाही. आता मधू माझी जबाबदारी आहे. मधू समोर येणारं कोणतंही संकट पहिल्यांदा मी माझ्या अंगावर घेईन आणि माझ्या घरच्यांची काळजी करू नका. मी त्यांच्याशी सगळे संबंध तोडले आहेत आणि मी सुद्धा जाणार नाही मधूला घेऊन तिकडं. आम्ही आमचा संसार दुसरीकडेच कुठेतरी थाटणार आहोत. पण तुम्ही काय म्हणत होता अंकल? अतुल थोडा हसला. त्याचं बोलणं ऐकून त्याला दिलासा मिळाला आणि अतुल म्हणाला, संग्राम, अजूनही मला अंकल म्हणतोस का? डॅड कधी म्हणणार? आणि संग्राम म्हणाला, तुम्ही परवानगी दिल्यावर. अतुल म्हणाला, दिली परवानगी. आणि मला तुला हेच बोलायचं होतं की तू जर मधूसोबत माझ्याकडे राहिलास तर, म्हणजे हे बघ, मला तुला घर जावई वगैरे नाही करायचा किंवा तुझं फ्रीडम, तुझं जावई म्हणून मान कायम ठेवला जाईल. पण आम्हालाही मुलगा नाही, फक्त 2च मुली आहेत आणि मधूसुद्धा घरातून गेली तर आम्हाला घर खायला उठेल, खूप वाईट वाटेल.
आम्ही जगणं विसरून जाऊ. म्हणून तुला रिक्वेस्ट होती, जावई म्हणून नाही तर मुलगा म्हणून घरी राहायला येशील का? आणि अंकल आणि संग्राम म्हणाला अंकल आणि पुन्हा म्हणाला सॉरी डॅड. जर तुम्ही मला मुलगा मानला असेल तर मी का तुम्हाला माझे डॅड म्हणायचं नाही? खरं तर तुम्ही माझ्यात काय बघितलं मला माहीत नाही, पण तुमच्यासारखी चांगल्या मनाची माणसं माझ्या आयुष्यात येत आहेत आणि मी का नकार देऊ? आणि तुमच्याकडे राहायला मला काहीही वाटणार नाही. मी तयार आहे, पण आम्हा दोघांचा खर्च मी देणार. आणि आता हे ऐकून अतुल खूप हसला आणि संग्रामच्या गळ्यात पडला आणि त्याचं खूप मोठं टेन्शन गेलं. मधू आता जवळच राहणार होती आणि अतुल संग्रामला सोबत घेऊन बाहेर आला आणि नेहाला म्हणाला, नेहा, आजपर्यंत घरात तुम्ही तिघी होता आणि मी एकटा पुरुष, पण आता लक्षात ठेव, आपला मुलगा येतोय माझ्यासोबत मला कंपनी द्यायला आणि आता आणखीन जास्त धमाल येणार. आणि त्याला हसताना बघितलं आणि नेहाला सुद्धा बरं वाटलं. आणि नेहा माझी अतुल आम्ही तिघी असलो तरी मी एकटीच होते. तुझ्या दोन्ही मुली तर तुझ्याच बाजूनं होत्या, सारख्या तुला चिकटलेल्या होत्या आणि तुझीच बाजू घ्यायच्या. आणि अतुल आता विनोदाचा पंच मारत म्हणाला, नेहा, मुंग्या नेहमी गुळाला लागतात, गोड गुळाला लागतात, कडू कारल्याला नाही. तसे सगळे खूप हसले आणि आत्ता खरं अतुल फॉर्ममध्ये आला असं सगळ्याला वाटलं. आणि मग आर्यन म्हणाला, कमॉन अंकल, आता रात्र होत आली आहे खूप, आपण संगीत कंटिन्यू करूया का? तुम्ही हो म्हटल्याशिवाय कोणी सुरू करणार नाही. आणि अतुल म्हणाला, ओके चलो सुरू करू. मग आर्यन म्हणाला, चला आता इंद्रा आणि आरू दोघेजण या. मग इंद्रा म्हणाला, पण गाणं कोणतं आहे? आणि आर्यन म्हणाला, म वरून आहे. आता आर्या उठली अँड ऑफकोर्स समोरून उठले इंद्रा सर आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला नेहमीसारखाच. आणि आर्यननं गाणं लावलं, मुझको हुई न खबर, चोरी चोरी छुप छुप कर, कब प्यार की पहली नजर, हाय ले गई दिल ले गई ले गई ले गई ले गई दिल ले गई. इंद्रा आर्या आता या गाण्यावर छान डान्स करत होते आणि त्या दोघांची प्रत्येक स्टेप खूपच सुंदर मॅच होत होती. आणि हे असं कसं काय, हे शक्य कसं कोणाला कळेना. आणि असं वाटत होतं की त्या दोघांचा डान्स बेस्ट कपल डान्स म्हणून सिलेक्ट होईल. मग आता डान्स संपला, सगळ्यांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि आर्या हसून म्हणाली, दादा, आम्ही दोघांनी याच गाण्यावर प्रॅक्टिस केली होती, थँक्यू सो मच. तसं आर्यननं डोक्यावर हात मारून घेतला. आणि मग शेवटी आलं ई. आणि आर्यनने काहीतरी चालाकी केली आणि दुसरं कोणी स्टेजवर येण्याआधी पळत पळत स्टेजवर आला आणि खूपच गडबडीत म्हणाला, मी करणार. आणि अतुल म्हणाला, छोटे नवाब, पण काय करणार, आधीच एकाचे 2 करून ठेवले, मग काय आता 2चे 4 कराल का? तसे सगळे खूप खूप म्हणजे खूप खूप हसले. स्वीटीनं अजून डोळ्यावर हात ठेवला आणि अर्जुनला तर आता हसूच आवरत नव्हतं. त्यानं अतुलला घट्ट मिठीच मारली आणि मला, अतुल, यू आर सिम्पली ग्रेट यार. आता आर्यनसुद्धा हसला आणि म्हणाला, अंकल, यू आर सो फनी बट यू आर टू गुड, माय स्वीट जॅनेमन अंकल, आय लव्ह यू सो मच, असं म्हणून पळत पळत आला आणि अतुलचा किस घेऊन परत गेला. आणि आम्ही डान्स करणार असं म्हणाला. आणि त्यानं हळूच स्वीटीच्या हाताला पकडलं आणि स्टेजवर घेऊन गेला. आणि तन्वी म्हणाली, आर्यन, ती प्रेग्नेंट आहे, लक्षात ठेव. आणि आर्यन म्हणाला, मॉम, तुझी सून तुझ्या समोरच आहे, काही नाही करणार, डोंट वरी. आणि अस्मिता म्हणाली, ते तू नेहमीच म्हणतो, डोंट वरी, काही नाही करणार, पण आम्हाला लास्ट मोमेंटला कळतं की तू काहीतरी केलेलं आहे. आणि आर्यन हसून म्हणाला, अस्मी आंटी, डार्लिंग, माझ्यावर विश्वास नाही का आता तुझा? तसे सगळे ओरडून एक साथ म्हणाले, नाही, आमचा कुणाचाही तुझ्यावर विश्वास नाही आणि स्वीटीच्या बाबतीत तर नाहीच नाही. आणि आर्यनने डोक्यावरच हात मारला आणि म्हणाला, धत्तेरी की, तुम्ही तर मला बदनामच करून टाकलं. आणि रिया म्हणाली, बरं आता ते असू दे, पण तिची काळजी घे आणि मग तुझा डान्स सुरू कर, ओके? आणि तू तिची काळजी घेतोस हे दिसते आम्हाला. आणि आर्यन म्हणाला, तू, आय लव्ह यू सो मच, तू फक्त माझ्या बाजूने असते,
आणि आता आम्ही डान्स करू का, आमचा परफॉर्मन्स सुरू करू. आणि मग सगळ्यांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला. आणि आता आर्यन तळे राखी तो पाणी चाकी या म्हणीप्रमाणे थोडी चलाकी करतच त्यानं गाणं निवडलं होतं, जेणेकरून स्वीटीला कम्फर्टेबल वाटेल डान्स करताना आणि डान्ससुद्धा सुंदर दिसला पाहिजे ना. आणि त्यानं गाणं निवडलं होतं इश्क वाला लव. आणि मग त्यावेळी तो बसलेला होता, स्वीटी डान्स करत होती. आता यावेळी स्वीटी बसणार होती आणि तो डान्स करणार होता. आणि आर्यन म्हणाला लाईट घालवा. तसा अतुल म्हणाला नो नो नो, तू आणि तुझा डॅड लाईट घालवून काहीतरी करता आणि गायब होता. लाईट कशाला घालवावी लागते रे तुम्हाला, असाच डान्स कर. आणि आर्यन म्हणाला ओके. आणि सगळ्यांनी त्या दोघांसाठी आता शिट्ट्या वाजवल्या आणि गाणं लागलं इश्क वाला लव हुआ है आज कुछ तो ऐसे हुआ है आज हद से ज़्यादा इश्क वाला लव. मग त्या दोघांनी सुद्धा खूप छान परफॉर्मन्स दिला आणि हरवून गेले दोघे एकमेकांच्या नजरेत. मग त्यांचाही डान्स झाला, सगळ्यांनी त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या. आणि आता जोड्या उरल्या, विवेक, अस्मिता, कुणाल आणि रिया. आणि अक्षर आलं होतं व. आणि आर्यन रियाला हळूच म्हणाला तू स्टेजवर ये. आणि रिया म्हणाली आर्यन बदमाश कुठला, पुन्हा तसलं गाणं लावायचं नाही हां, चांगलं गाणं लाव. आणि आर्यन म्हणाला हो तू ये तरी. मग कुणाल रिया स्टेजवर आले, त्यांच्यासाठी सुद्धा शिट्ट्या टाळ्या वाजल्या आणि आर्यननं गाणं लावलं वादा कर ले साजना तेरे बिन मैं न रहूं मेरे बिन तू न रहे हो के जुदा ये वादा रहा ना होंगे जुदा ये वादा रहा. आणि आता रियाला गाणं आवडलं आणि त्या दोघांनी कसा तरी जमेल तसा परफॉर्मन्स केला. पण आता इतकी लाजाळू रिया परफॉर्मन्स देते हेच खूप महत्त्वाचं असायचं आणि तिला साधं सिंपल गाणं द्यायचं. मग ते खाली आले आणि आता अस्मिता विवेकनं न सांगताच पुढे आले, कारण उरले होते ते, आणि त्यांच्यावर आलं. आणि आर्यननं गाणं लावलं हाथों में आ गया जो कल रुमाल आपका बेचैन कर गया हमें ख्याल आपका ओ हाथों में आ गया जो कल रुमाल आपका. आणि आता विवेकला आणि अस्मिताला कळेना कसं नाचावं. आणि अतुल नेहासारखीच त्यांची अवस्था झाली. आणि संगीताची सुरुवात आणि शेवटही रिदम न जुळूनच झाला. मग सगळेच थकले आणि हॉटेलमध्ये आपल्या आपल्या रूममध्ये निघाले. संग्राम आणि मधू यांची रूम लांब लांब होती. दोघेही बोलत बोलत चालले होते. तो तिला तिच्या रूमकडे सोडायला निघाला होता आणि मधूला आताही वाटलं कोणीच इथे नाही आणि तो गुड नाईट किस करतोय की काय. आणि त्यानं तिला तिच्या रूमजवळ सोडलं आणि तिला म्हणाला गुड नाईट. आणि तीही म्हणाली गुड नाईट संग्राम आणि तिथंच रेंगाळली. आणि संग्राम म्हणाला गुड नाईट आणि तिला मग म्हणाला मधू यावेळी मी काहीच करणार नाही, फक्त 2 दिवस थांब बेबी. आणि तिने हसून लाजून दरवाजा बंद केला. आणि आता इकडे नयनानं संग्रामच्या मम्मीला फोन केला आणि म्हणाली मम्मी काय केलं तुम्ही तिकडं जाऊन, तुम्ही तिथे गेला होता का. संग्रामची मम्मी म्हणाली काय सांगू नयना बेटा, अगं संग्राम खूप बदलला आहे, जितेंद्रसुद्धा तिथेच आहे आणि माझं कुणीच काही ऐकलं नाही. आणि तुला सांगू का सगळ्यात जास्त राग मला त्या अर्जुन सरांचा आला आहे, त्यांनी चक्क मला गन दाखवली. आणि नयना म्हणाली काय मम्मी तुमची मुलं तिथं असून त्यांनी असं केलं. मग मम्मी मला असं वाटतं की तुम्ही पोलीसमध्ये गेलं पाहिजे, असं कुणालाही धमकी देणं जीव मारण्याची योग्य नाही आणि तुम्ही जा पोलिसांना घेऊन आणि हे लग्नच थांबवा. आणि संग्रामची मम्मी म्हणाली अगो पण ते पोलिसांना सुद्धा घाबरत नाही तर मी काय करू. नयना म्हणाली मम्मी कायदा सगळ्यात जास्त वरचढ असतो आणि कायद्यापुढे कोणीही मोठा नसतो, तुम्ही जा माझं ऐका आणि आता तुमच्यासोबत आहे मी, असं म्हणून तिनं फोन ठेवला. संग्रामची मम्मी काय करावं असा विचार करतच होती. आणि त्याचवेळी नयनाची मम्मी तिचे डॅडीसुद्धा नयनाला म्हणाले नयना बेटा तू कुणाच्या विरोधात जातेस तुला कळते का, तू खूप चुकीचं वागत आहेस. नयना म्हणाली तो आमच्या घरचा प्रॉब्लेम आहे डॅडी, तुम्ही बोलू नका. आता मी जितेंद्र आणि संग्राम मधू आणि तिच्या फॅमिलीला शांत बसू देणारच नाही, असं म्हणून तिनं दरवाजा लावून घेतला आणि झोपली. आणि आता इकडे आजच्या हॉट परफॉर्मन्सनंतर अर्जुन सर खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये होते आणि फ्रेश झाल्यानंतर त्यानं तन्वीला काही घालू दिलंच नाही.
डायरेक्ट बेडमध्ये घेतली आणि तिला खूप खूप रोमॅन्टिक त्रास द्यायला सुरुवात केली.